स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शिरोळ तालुक्यातील नांदणी नाका इथं कारवाई करत 3 पाणी जुगार खेळणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी इथून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडून अंमली पदार्थ तस्करीबरोबरच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे। बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या पथकानं शिरोळ तालुक्यातील नांदणी नाका इथं कारवाई करत 3 पाणी जुगार खेळणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेतलं। सचिन जाधव, कार्तिक कलकुटकी, मिथुन नरळे, कुमार पवार, बाबू पवार, अजय बाटुंगे, ओमकार कलकुटकी, सचिन वडर अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड, मोबाईल आणि एक दुचाकी असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।